मंत्री भरतशेठ गोगावले यांची 2-3 दिवसात रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड होईल असा पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांनी विश्वास व्यक्त केला। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचे घोंगडे अद्याप भिजत पडले असून 2 महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदच्या निवडणुकीनंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती होईल असे बोलले जात आहे। गेल्या महिन्यात स्वतः भरतशेठ गोगावले कर्जत येथे कार्यक्रमास आले होते, तेव्हा ते स्वतः 8 दिवसात पालकमंत्री पदाची घोषणा होईल असे बोलले होते, पण महिना उलटला, घोषणा काही झाली नाही। काल कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे खोपोलीत होते। त्यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भाष्य केले असून 2-3 दिवसात पालकमंत्रीपदी मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा होईल असे सांगितले आहे। हे बघा, सबुरी का फल मिठा होता है, त्यामुळे काळजी करायचं नाही आहे। आम्ही थांबलो ना 1.5 वर्ष की आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, आम्ही सगळे जवळ आलो आणि आता ते पद पण तुम्हाला येत्या 1-8 दिवसामध्ये डिक्लेअर केलं जाईल। काळजी करायचं कारण नाही आहे, कारण मी मगाही सांगितलं, साईबाबांचे म्हण आहे की सबुरी का फल मिठा होता है। त्यावरच त्या ठिकाणी ध्वजारोहण आहे आणि भरत गोगावले म्हणतायत की मीच पालकमंत्री होणार, किती वेळ जाईल पण मीच होईल। कसं बघता त्यांच्या दाव्याकडे, काय सूत्रांकडे माहिती आहे अधिक शिवसेनेच्या अंतर्गत गटात? माझ्या मते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे, असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे। त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत। तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या निवडणुका आता यापुढे होतील, या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील। जिल्ह्यात महायुती